रिसोड येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दिनांक 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रिसोड मालेगाव मार्गावरील खडकी फाटा स्थित गव्हाणे फार्म हाऊसवर आनंदात पार पडला. तब्बल 31 वर्षांनंतर हे माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले आणि शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा दिला. जुन्या मित्रांना भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक व्ही.बी. देशमुख हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सरनाईक, एम.डी. शिंदे, मुख्याध्यापक भारतीय माध्यमिक शाळा चिंचामाभर, एन.डी. देशमुख, आर.डी. जाधव, विठ्ठलराव नरवाडे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमात सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम डिडवाणी यांनी केले. यावेळी कार्यक्रमात शेख वकार, चंद्रशेखर बोंडे, शेख अन्सारुद्दीन, प्रदीप खरात, संजय रवणे, राजकुमार देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमात महावीर क्षीरसागर यांनी गीत गायन करून उपस्थितांची मने जिंकली. मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत सदर कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले व एवढ्या मोठ्या संख्येने तब्बल 31 वर्षांनी माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येणे हा एक अविस्मरणीय क्षण असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चापेश्वर गांगवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर गव्हाणे यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेच्या दिवसाची आठवण सांगत वातावरण भावूक केले. काहींनी आपल्या यशस्वी प्रवासाची कहाणी सांगून तरुण पिढीला प्रेरणा दिली. शेवटी सर्वांनी पुन्हा भेटण्याचे व शाळेच्या प्रगतीसाठी आपले योगदान देण्याचे ठरविले. या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानेश्वर गव्हाणे, भागवत भोसले, श्याम चव्हाण, प्रदीप खरात आदी जुन्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे केले होते. जुन्या ओळखीने नव्याने जुळल्या आणि आनंदाचा माहोल निर्माण झाला. यावेळी कार्यक्रमासाठी दूरवरून आलेले माझ्या विद्यार्थिनींमध्ये पल्लवी पाखरे, रिंपल भिसडे, लता चव्हाण, संतोष बुधनेर, केशव भोपाळे, मनोज मेहता, शेख चांद, संतोष शिंगाडे, सुभाष भालेराव, दिलीप मानेकर, मारुती वालके, आसरू दहातोंडे, गणेश आटोळे, संतोष घुगसे, शिवाजी सरनाईक, संतोष मोरे, राजू कांबळे, मुकुंद कदम, वसीम खान, शेख कौसर, गोपाल पवार, कडूजी ताजने, विजय वाघ, सुरेश वाळके, सुनील सानप यासह माजी विद्यार्थ्यांचे परिवारातील महिला सदस्य व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर शेवटी सर्व उपस्थितांसाठी जेवणाची व्यवस्था केली गेली होती. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला व एकमेकांना सदर कार्यक्रमाची शुभेच्छा देऊन शेवटी निरोप घेतला. नुकताच पार पडलेला विद्यार्थी व शिक्षक मेळावा, या मेळाव्यामध्ये काही माझी विद्यार्थिनी पण आपल्यासोबत उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. कसं काय वाटला कार्यक्रम? खूप छान वाटला. खूप जुने मित्रमैत्रिणी मिळाले आणि सगळ्यात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खूप छान वाटलं. काहीतरी कार्यक्रमात छान तर झालं हे सर्वांना माहीत आहे. कसं काय वाटलं आणि इतके वर्षानंतर भेटले तर काय अनुभव? खूप वर्षानंतर भेटून सगळ्यांना आनंदच झाला आणि अशाच कार्यक्रम पुन्हा पुन्हा घेऊ असं इच्छा आहे. या ठिकाणी काही माजी विद्यार्थ्यांचे परिवारांचे सदस्य पण आहेत, जे पहिल्याच वेळ या इथं आलेले आहेत. तर त्यांना कसा काय अनुभव आहे हा घेऊन जायचा? मित्रमैत्रिणींना भेटून तुमच्या छान वाटलं आणि आणखी असा परत कार्यक्रम हो, छान अशाच तुम्ही एकत्र भेटू. तुम्हाला वाटलं होतं की एवढे मित्र असतील तुमच्या घरच्यांचे, काही असं इतके पण मित्र असतील आणि एवढ्या मनमोकळेपणानं गप्पा मारल्या, कसं काय वाटलं? खूप छान वाटलं. तशी माझे मिस्टर कमी बोलतात, पण LIC एजंट असल्यामुळे मला माहिती आहे त्यांची सगळीकडे ओळख आहे आणि एवढे मित्रमैत्रिणी असतील ही मला खात्री होती. नाही, ओळख असणे आणि हे अशा प्रकारचे मित्र असणे, तर यामध्ये काही याचा फरक जाणवला का? हो, हा प्रश्नच आहे. एवढ्या दिवसापासून भेटले, खूप छान वाटलं. आपण या असा अनुभव, हा जो कार्यक्रम झाला याच्यापूर्वी असा काही तुम्ही कोण्या विद्यार्थी मेळावा का तुमच्या सोबत असा काही अनुभव आलेला आहे का याच्यापूर्वी? आजचा जो कार्यक्रम झाला तो तर खूपच छान आहे. त्याचं वर्णन जेवढं करावं तेवढं कमी आहे. सरांच्या तोंडातून तुमच्या सगळ्यांबद्दल खूप ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्ष सगळ्यांची भेट झाली, ओळख झाली. हा अविस्मरणीय दिवस आहे. धन्यवाद ताई. मालेगाव रोडवरील गव्हाण्याच्या फार्म हाऊसवर या ठिकाणी तुम्ही बघता आहे की श्री शिवाजी हायस्कूलचे
1994-95 बॅचचे जे विद्यार्थी होते ते विद्यार्थी आज या ठिकाणी एकत्रित झालेले आहे. खूप मोठा भव्य दिव्य कार्यक्रम झालेला आहे. या ठिकाणी काही आमचे शिक्षक मंडळी पण आहे, ज्यावेळेस त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे, शिक्षण दिलेलं आहे. माजी विद्यार्थ्यांचा हा मेळावा आहे. आपण या शिक्षकांसोबत व काही सामाजिक व राजकीय व्यक्तिपसुद्धा पण या ठिकाणी आहेत. तर आपण त्यांना बोलू. यावेळी या ठिकाणी आमचे शिक्षक तुम्हाला बोलतील, सर या ठिकाणी तुम्ही आलेले आहात. हे शिक्षकांचा जो मेळावा आहे, विद्यार्थ्यांचा मेळावा आहे, तुम्हाला कसं वाटलं या ठिकाणी आणि 30 वर्षानंतर तुम्ही काय आपली प्रतिक्रिया देसाल? 31 वर्षानंतर जे आपल्या भेटी झाल्या, जे तुम्ही सर्वांचा परिचय झाला आणि तुमच्या हृदयामध्ये आज बी आमच्याविषयी जे स्थान आहे ते प्रगट केलं, त्याबद्दल आम्ही तुम्हाला अतिशय धन्यवाद देतो. आणि अतिशय चांगला कार्यक्रम झाला. अशाच जर भेटी झाल्या तर फार चांगलं राहील. या ठिकाणी आमचे पीटीचे शिक्षक आहेत, सरनाईक सर, हे पण आपल्याला मनोगत व्यक्त करतील. मला असं वाटते की 31 वर्षानंतर पुन्हा आपण आपल्या हायस्कूलमध्ये गेलो काय असं वाटते. आणि हे कार्यक्रम पाहून मला सर्वांचं कौतुक असं वाटते. या ठिकाणी व्ही पी देशमुख सरसुद्धा आहेत. हे आपल्याला एक या ठिकाणी जे शिक्षक मेळाव्याबद्दल आपल्याला बोलतील. हॅलो, हा कार्यक्रम अतिशय चांगला झालेला आहे. 35 वर्षानंतर माझी विद्यार्थ्याची भेट होणं हे म्हणजे हृदय भरून आणणारी एक घटना आहे. त्याबद्दल परिश्रम करून एवढा मोठा प्रोग्राम त्यांनी आखला, त्यांचे आम्ही आभारी आहोत. या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांना एकत्र आणण्याचं काम माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक, आम्ही तर रिटायर झालो, सेवानिवृत्त झालेलो आहे. आमची आठवण ठेवली यांनी, हे आम्हाला फार ऋण उपकार केला आणि ओळख झाली. आणि माजी विद्यार्थी सर्वांनी आम्हाला भेट दिली, बोलावलं आणि आमचं कौतुक केलं, आम्ही त्यांचं कौतुक केलं. कार्यक्रम हा अतिशय चांगला पार पडला. धन्यवाद. या ठिकाणी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करत खूप अतिशय मार्मिक शब्दात या कार्यक्रमाचं कौतुक केलं. वतन न्यूजसाठी शेख अन्सारुद्दीन, रिसोड, जिल्हा वाशिम. या ठिकाणी राजकीय क्षेत्रातले असलेले आपले विठ्ठलराव नरवाडे, जे माजी सरपंच आहेत बिबखेडाचे, या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहे, जे यांच्याशी आपण बोलू. नरवाडे साहेब, कसा वाटला कार्यक्रम आणि काय अनुभव आला तुम्हाला याचा? आपले वर्गमित्र गेट टुगेदर हा जो कार्यक्रम आहे अतिशय चांगला कार्यक्रम झाला. आणि याच्यातून एक या कार्यक्रमामधून प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की गुरु शिष्य परंपरा जी आपल्या वैदिक धर्माचा आधारस्तंभ आहे, ती गुरु शिष्य परंपरासुद्धा या ठिकाणी अतिशय निष्ठापूर्वक जोपासण्याचं काम झालेलं आहे. धन्यवाद नरवाडे साहेब. या ठिकाणी नरवाडे